पाऊस सुरू झाला की कोकणची खरी मजा सुरू होते. चारी बाजूने हिरवागार निसर्ग, डोंगर दऱ्यांना पसरलेले दिसते आणि मातीचा दरवळ. पण या ऋतूची खरी ओळख म्हणजे कोकणातील पारंपरिक रानमेवा. कोकणात पूर्वीपासून एक सुंदर परंपरा आहे की मे महिन्याच्या कडक उन्हात पावसाळ्याची तयारी केली जाते. त्या काळात आंबा, काजू, कोकम, अळू आणि इतर हंगामी पदार्थ सुकवून वर्षभरासाठी साठवून ठेवले जातात, जेणेकरून पावसाळ्यात त्याचा मनसोक्त आस्वाद घेता येईल. तळलेले फणसाचे कुरकुरीत गरे, हे काप्या फणसाचे गरे तळून खूप छान लागतात. खोबरेल तेलामध्ये तळलेले फणसाचे गरे पावसाळ्यात खाण्याची मजा खूपच वेगळी आहे. आंबट गोड अशी अळूची उसरी. मे महिन्यामध्ये कोकणामध्ये अळू हा पदार्थ खूप पिकला जातो. तर त्याची कापं करून त्याची अळूची उसरी सुकवली जाते. त्याला मीठ लावून उन्हामध्ये वाळवून ठेवल्यानंतर ती पावसाळ्यामध्ये खायला उपयुक्त असते. सगळ्यात चवदार म्हणजे चुलीवरती भाजलेले काजूचे गर. काजू भाजून त्याचे गर फोडून त्याचे गर करून उन्हाळ्यामध्ये सुकवून ते पावसामध्ये खाण्यासाठी हे साठवून ठेवले जातात. ही कोकणची परंपरा आहे आणि भाजलेल्या काजूच्या गराची चव ही दुसऱ्या कुठल्याही काजूला येऊ शकत नाही. आंबट गोड आंब्याचे साठ, एकदम चविष्ट असा पदार्थ जो आंबा साठवून ठेवला जातो पारंपरिक पद्धतीने, त्याला बोलतात आंबपोळी. आंब्याचं साठ, हे साठ उन्हामध्ये वाळवून पावसाळ्यासाठी तयार करून ठेवलं जातं. त्याच्यामुळे आंब्याची चव ही आपण पूर्ण पाऊसभर ही घेऊ शकतो. अशी आहे कोकणची सुंदर परंपरा. त्याच्यानंतर सुकवलेल्या आंब्याची उसरी. आंबे कापून सुकवून त्याला मीठ थोडंसं चाट मसाला लावून ते सुकवून ठेवल्यानंतर ही उसरी पावसाळ्यामध्ये चवदार अशी खाण्यासाठी यूज केली जाते. आणि सगळ्यात सोपी म्हणजे कोकमसाळ. कोकणी माणूस म्हणजे मच्छी मांसाहार हा आलाच. मच्छीशिवाय कोकणी माणसाचं जीवनच नाही. त्याच्यामुळे मच्छीमध्ये टाकण्यासाठी किंवा मांसाहारामध्ये टाकण्यासाठी कोकमसाळ हे खूप उपयुक्त असतं आणि हे मे महिन्यामध्येच याची साठवणूक केली जाते, तयार केली जातात.